नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपण आज सुरुवात करत आहोत नवीन भागाला 5.4 भारतातील शेतकरी चळवळ। तर आपण 5.1 पासनं तर 5.3 पर्यंत मीन्स 5.3 पर्यंत आपण चळवळी बघितलेल्या आहेत। तर भारतातील सामाजिक चळवळी यामधील आपला हा चौथा भाग आहे। तर यामध्ये चित्रामध्ये तुम्ही बघताय किसान क्रांती जिंदाबाद लिहिलेला आहे आणि खाली शेतकरी चळवळ असं लिहिलेलं आहे। क्लिअरली असेल, काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव तवा उगेल उगेल काया मधून हिरव। तर कोरड्या पडलेल्या जमिनीला हिरवं करण्याचं काम जो शेतकरी करतो, बळीराजा करतो, त्या बळीराजाला सुद्धा चळवळी करायची गरज का पडली ते आपण इथं बघणार आहोत। भारतातील प्रत्येकच भागामध्ये चळवळी, शेतकरी चळवळी बऱ्याचशा प्रमाणामध्ये झालेल्या आहेत। तर त्यामध्ये आपण आता सुरुवात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतकरी चळवळी बघितलेल्या आहेत आणि नेहमी बघत असतो आणि शेतकऱ्याची काय व्यथा आहे ते सुद्धा आपल्याला माहीत आहे। तर भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे। ज्या देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कृषी केली जाते तर हा भारत कृषीप्रधान देश आहे। भारतीय समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संबंधित व्यवसाय संलग्न करतात आणि लोक काय करतात, शेतीशी संबंधित जे व्यवसाय आहेत त्यावर सुद्धा त्यांचे जीवन आधारित आहे। तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये हे काम ते करत असतात। या प्रवर्गातील सर्वात प्रमुख गट हा शेतकऱ्यांचा असू शकतो आणि हा शेतकरी जो आहे हा भौगोलिकदृष्ट्या विखुरलेला वर्ग आहे, तो एकत्रित नाही आहे, तो भौगोलिकदृष्ट्या विखुरलेला आहे। म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार त्याची स्थिती असते आणि तरीही आणि अशी परिस्थिती असली तरी असंतोषाला प्रतिसाद म्हणून त्यांनी एकत्र येण्यासाठी भारतीय इतिहासामध्ये असे भरपूर उदाहरणं आपल्याला सापडतात। आणि मग शेतकऱ्यामध्ये जो संघर्ष झाला, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये संघर्ष झाला, तर तो संघर्ष कोणकोणत्या काळामध्ये, कोणकोणत्या पद्धतीने आणि कसा कसा झाला ते आता आपण बघू। तर इथं आपल्याला प्रामुख्याने वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे। पहिला आहे प्राथमिक काळातील असंतोष 1857 ते 1921 पर्यंतचा कालावधी। या कालावधीमध्ये प्राथमिक काळामध्ये असंतोष निर्माण झाला होता। तर 1857चा उठाव तुम्हाला माहीत आहे आणि मग या काळामध्ये 1921 पर्यंत काय काय झालं होतं ते बघू। तर कॅथलीन गफ यांनी ब्रिटिश काळाचे वर्णन करताना, ही जी कॅथलीन गफ व्यक्ती आहे यांनी ब्रिटिश काळाचे वर्णन करताना त्याचा भारताच्या ग्रामीण भागावर झालेला परिणाम, म्हणजे पर्यायाने ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी असतात आणि शेती व्यवसाय हा ग्रामीण भागामध्येच होतो। आपण बघितलेला आहे, औद्योगिकरणामध्ये बघितलेला आहे की आणि शहरीकरणामध्ये बघितलेलं आहे की त्या ठिकाणी शेती नसतेच, तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं असते, उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होते। पण ग्रामीण भागामध्ये आजही आपण शेती बघत आहोत आणि त्यामुळे आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत एकमेकावर अवलंबून आहेत ह्या सगळ्या गोष्टी। तर ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील महसूल प्रणाली, महसूल जो मिळवण्याची पद्धती होती ब्रिटिश काळामध्ये ती शोषणकारी स्वरूपाची होती, म्हणजे ती शेतकऱ्यांच्या, सामान्य माणसांच्या हिताची नव्हती। तर त्या काळामध्ये शेतकरी, शेतमजूर यांना, जे शेतकरी होते आणि शेतमजूर होते यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांना कर देण्यासाठी, कर म्हणजे टॅक्स, कर देण्यासाठी सावकाराकडून पैसे घ्यावे लागत होते। ब्रिटिश अधिकारी टॅक्स लावायचे, उत्पन्नावर कर लावायचे आणि त्या कराला देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पर्याय नसायचा आणि तो सावकाराकडून पैसे घ्यायचा। या टप्प्यामध्ये काय झालं, जमीनदारी व्यवस्था ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रचलित झाली होती। जमीनदार म्हणजे ज्यांच्याकडे जास्तीत जास्त जमीन होती त्यांना जमीनदार म्हटलं जायचं। आणि मग
गरीब शेतकऱ्यांकडून पैसे वसूल झाले नाहीत. आता सामान्य शेतकरी त्यांनी कर्ज घेतलं आणि त्यांच्याकडून जर पैसे वसूल झाले नाहीत तर जमीन मालक काय करायचा, त्यांची जी जमीन होती ती हिसकावून घ्यायच्या जबरदस्तीनं आणि व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज अशा पद्धतीनं त्यांच्यावर व्याज बसवायचा. आता बऱ्याच गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या वंशपरंपरागत जमिनी म्हणजे जे त्यांच्या आजोबा पणजोबापासनं ज्या त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या व त्यावरील संसाधनावरील आपला हक्क गमावून टाकला होता या काळामध्ये. आणि याच काळामध्ये दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. नैसर्गिक आपत्ती ती जास्त प्रमाणामध्ये आली आणि परिस्थिती अधिक गंभीर झाली आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पण वाढत गेले. तो कर्जबाजारी व्हायला लागला, त्याच्यावर कर्जाचं डोंगर चढायला लागलं आणि तो दिवसेंदिवस कर्जामध्ये बुडून गेला. यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला. म्हणजे त्याला जे पाहिजे ते उत्पादन त्याला येत नव्हतं आणि त्याच्यावर अन्याय व्हायला लागला होता. आणि म्हणून या काळात बंड स्वरूपात अनेक उठाव झाले. मग बंड केले गेले, फार मोठे उठाव झाले. AR देसाई, DN धनागरे यासारख्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध शेतकरी व शेतमजुरांच्या संघर्षाच्या मालिकेचे दस्तऐवजीकरण केले आहे. त्याची काही उदाहरणे जर आपल्याला बघायची झाली तर सावकाराविरुद्ध डेक्कन उठाव, बंगाली कुळांच्या जमीनदारी विरुद्ध उठाव, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या सावकाराविरुद्धचा संघर्ष, 1917-18 मध्ये नॅशनल काँग्रेसच्या नेतृत्वात दोन मोठे शेतकरी संघर्ष महत्त्वाचे आहेत. 1917 आणि 18 या काळामध्ये नॅशनल काँग्रेसच्या नेतृत्वात दोन मोठे शेतकरी संघर्ष महत्त्वाचे आहेत. आणि बिहारमधील नीड जे बागायतदार होते हे नीडाची शेती करायचे, नीड नावाचं पीक आहे. आणि विरोधातील चंपारण्य संघर्ष, चंपारण्याचा संघर्षसुद्धा इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आणि पीक नासाडीच्या पार्श्वभूमीवर कैरा येथे शेतमजुरांनी जमीन महसूल जमा करण्याच्या विरोधातला संघर्ष, शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी काँग्रेसने शेतकरी समित्या स्थापन केल्या होत्या त्या काळामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी चळवळीसाठी कारणीभूत ठरल्या आणि शेतकरी चळवळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागल्या. दुसरा जो टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, किसान सभांचा उदय हा 1922 ते 1946 हा पर्यंतचा कालावधी यामध्ये मोडतो. आता जमीनदारांना आणि भांडवलदारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं घेतलेल्या पुढाकाराने, या जमीनदारांना आणि भांडवलदारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला. पण या पुढाकारामुळे शेतकऱ्यामध्ये मात्र नाराजी निर्माण झाली आणि 1926-27 दरम्यान, 1926-27 दरम्यान बंगाल, पंजाब आणि उत्तर प्रदेशात अनेक किसान सभा म्हणजे शेतकऱ्यांच्या सभा क्रांतिकारी संकल्पनासह आयोजित केल्या गेल्या. त्यांच्या वेगवेगळ्या सभा आयोजित केल्या गेल्या आणि त्यामध्ये क्रांतीचा उहापोह केला गेला आणि त्या संकल्पना होत्या. त्यामध्ये स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये जमीनदारी विरुद्ध आवाज उठवण्याच्या उद्देशानं किसान सभेच्या चळवळीस प्रारंभ झाला. बिहारमध्ये पहिल्यांदा प्रारंभ झाला आणि तो कशाच्या माध्यमातून झाला, तर जमीनदारी विरुद्ध आवाज उठवण्याच्या उद्देशाने किसान सभेच्या चळवळीस पहिल्यांदा प्रारंभ झाला. आता बिहार आणि उत्तर प्रदेशमधील किसान सभेच्या प्रतिनिधींनी आपल्या सर्व मागण्यासंदर्भात सर्वपक्षीय परिषदेत निवेदन सादर केले. त्यामध्ये महत्त्वाचा भाग बारडोली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे दोन संघर्ष एकापाठोपाठ एक सुरू झाले. त्यामध्ये पहिला संघर्ष होता 1928-29 मध्ये आणि दुसरा जो संघर्ष झाला होता, हा दुसरा संघर्ष 1930-31 मध्ये झाला.
1930च्या दशकात या चळवळीला जरा वेग आला आणि 1935मध्ये पहिली किसान काँग्रेस आयोजित करण्यात आली. 1935 पहिली किसान काँग्रेस आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या संताप आणि असंतोष यांची दखल घेतली गेली. यावेळी शेतकऱ्यांना संताप आला होता आणि त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता, कारण त्यांच्यावर नेहमी अन्याय अत्याचार होत असेल एखाद्यावर तर कुठपर्यंत माणूस सहन करणार आहे. आणि म्हणून मग तिथून चळवळी निर्माण झाल्या. आणि याची परिणिती म्हणून काय झालं, एप्रिल 1936मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभा, ज्याला AIKS असं म्हटलं जाते, याची स्थापना केली गेली. 1936मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभा याची स्थापना केली गेली. आणि हा संघर्ष भारताच्या इतर भागातही पसरला. फक्त भारतामध्ये त्याच लखनौपुरता सीमित नव्हता, तर तो इतरही भागामध्ये पसरला. आणि पंजाबमधील राजा महेंद्र प्रताप यांच्या नेतृत्वात शेतकरी चळवळ एकदम उफाळून आली. आणि पंजाबमधील शेतकरी आणि शेतमजूर एकत्रित आणण्यासाठी गदर नावाचे पक्ष पंजाबमध्ये होते. तुम्हाला गदर हा शब्द ऐकायला आला तर तुम्हाला कदाचित मूव्ही आठवत असेल, पण यांनी गदर पक्षानं फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता गुजरातमध्ये महात्मा गांधींनी खेडा या गावी ब्रिटिश सरकारच्या विरोधात गरीब शेतकऱ्यांच्या संघर्षाचे नेतृत्व केले. आणि दक्षिणेकडील पट्ट्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं झालं तर आंध्र प्रदेश, वन कायद्याविरुद्ध संघर्ष सुरू झाला. आणि याच टप्प्यात शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिघडत गेली. हा जो टप्पा होता ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संघर्ष निर्माण झाला, त्यावेळी त्यांची शेती अशी बिघडत गेली. आणि ज्याचा परिणाम असा झाला की अनेक बंडस्वरूप निषेधात्मक आंदोलनांची मालिका अशी तयार होत गेली. अनेक बंड निर्माण व्हायला लागले, निषेधात्मक आंदोलनं व्हायला लागली. आणि इथून चळवळी जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या संदर्भामध्ये. आता ह्या 2 टप्प्यामध्ये ह्या चळवळी झाल्या. मग भारत झाला स्वतंत्र. आणि स्वतंत्र भारतामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली तर स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये सुद्धा शेतकऱ्याची पाहिजे तशी स्थिती आजही आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही शेतकरी आणि शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा नाहीच झाली. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी चळवळीचा उदय हा 1970च्या दशकाला म्हटला जाऊ शकतो. 1970च्या कालखंडाला शेतकरी चळवळीचा उदय आपण म्हणू शकतो. आता कृषी, औद्योगिक तसेच व्यावसायिकदृष्ट्या वित्त कारणात, म्हणजे अर्थाच्या बाबतीमध्ये, पैशाच्या बाबतीमध्ये आघाडीवर असलेल्या पैशाच्या बाबतीमध्ये आघाडीवर असलेला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू, हे सगळे जे राज्य आहेत, या सगळ्या राज्यामध्ये साहजिकच सर्वप्रथम शेतकऱ्यामधील असंतोष व्यक्त होऊ लागला. ज्या ठिकाणी कृषी, औद्योगिक गोष्टी एकमेकावर अवलंबून होत्या त्या ठिकाणी असंतोष व्यक्त होऊ लागला. आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नव्या वैचारिक परिप्रेक्ष्याच्या चळवळीवर प्रभाव पडला. नवीन ध्येय धोरणे यायला लागले आणि त्याचा प्रभाव या चळवळीवर व्हायला लागला. आता 1960 आणि 70च्या दशकात या चळवळींचे स्वरूप अधिक संघटित झाले. आता शेतकरी लोक एकत्रित व्हायला लागले, चळवळी संघटनानं व्हायला लागल्या. आणि चरण सिंग हे शेतकरी संघर्षातील एक महत्त्वाचे नाव बनले. शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नाव कोणते बनले? चरण सिंग. त्यांनी टोकाचे यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाला विरोध केला. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यंत्राचा वापर करणे, खूप प्रमाणामध्ये उद्योगावर भर देणे, या सगळ्या गोष्टीला त्यांनी विरोध केला. आणि शेतीत कमी भांडवलाच्या गुंतवणुकीच्या संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला. कमी भांडवलाच्या, शेतीमध्ये भांडवल लावायचं पण कमी गुंतवणूक करायची, अशा पद्धतीच्या संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला. कोणी? चरण सिंग यांनी. 1974मध्ये त्यांनी भारतीय क्रांती दल, ज्याला BKD म्हणतात,
भारतीय क्रांती दल BKD आणि भारतीय लोकदल, भारतीय क्रांती दल आणि भारतीय लोकदल ज्याला शॉर्टकटमध्ये BLD या संघटनांची त्यांनी स्थापना केली. आता 1970 पासून कोणत्याही राजकीय संघटनेचा पाठिंबा न घेता शेतकऱ्यांनी आपले गट तयार करण्यास सुरुवात केली. कुठल्याही पार्टीचा, कुठल्याही राजकीय संघटनेचा पाठिंबा न घेता, सहकार्य न घेता स्वतःचे हक्काचे असे गट तयार करण्यास सुरुवात केली. आणि 1973 नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. 1973 शेतकऱ्यांचे अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. आणि त्यानंतर 1978 अजून एक अधिवेशन झाले, आणखी एक अधिवेशन झाले. त्याच सरकारला 20 कलमी मागण्यांची, किती कलमी? 20 कलमी मागण्यांची सनद सादर केली गेली. आणि निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या संस्थांवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व असावे. ज्या ठिकाणी निर्णय घेतले जातात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व, शेती आणि उद्योग यांच्यातील असमतोल दूर करणे. जो शेती आणि उद्योगामध्ये असमतोल आहे, उद्योगामध्ये भरपूर पैसा निर्माण होतो, भरपूर पैसा मिळतो आणि ते जास्तीत जास्त भरभराट होते तिथून, तर त्यामधील हा जो दुरावा आहे हा दूर करणे, सारखेपणा निर्माण व्हायला पाहिजे, यासारख्या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता. आणि याच सुमारास, याच काळामध्ये काय झालं, तमिळनाडू आणि पंजाब या दोन स्टेटमध्ये सशक्त अशा शेतकरी संघटनांचा उदय झाला. मजबूत अशा शेतकरी संघटनांचा उदय झाला. आणि महाराष्ट्रामध्ये 1980 शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना आणि MD ननजुंडास्वामी यांच्या नेतृत्वात कर्नाटक राज्यामध्ये रयत संघ यांची स्थापना झाली. आता संघटना म्हणजे भारतातील शेतकरी चळवळीतील मैलाचे दगड म्हणावे लागतील. मैलाचे दगड म्हणजे ज्यामध्ये अंतर आहे पण त्यावरून प्रत्येक टप्प्यावरनं देशाची प्रगती घडते. तर ह्या संघटना शेतकरी चळवळीचा फार मोठा भाग होता आणि सहकार्य होता, ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कळायला लागल्या. आता औद्योगिकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियामुळे, औद्योगिकरण हा भाग आपण पूर्ण डिटेल बघितलेला आहे, जागतिकीकरण हाही भाग बघितलेला आहे, आणि या प्रक्रियामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत वेगाने बदल झाला आहे. हंगामी कधी चढउतार येतात, कमी जास्तपणा निर्माण होतो, सरकारची उदासीनता आहे, पूर्णपणे शेतकऱ्याला सपोर्ट केला जात नाही, आणि नागरी समूहाकडून उपेक्षा, आणि शहरातील नगरातील लोकांना शेतकरी म्हणजे सामान्य वाटतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतकऱ्यावर झाला. कोणा म्हणजे हंगामामुळे, म्हणजे कधी पाऊस पडतो कधी पडत नाही, पाहिजे त्या प्रमाणामध्ये पीक येते कधी येत नाही, आणि मग सरकारची उदासीनता, सरकार त्याकडे लक्ष देत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये, आणि नागरी समूहातील लोकांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाहीच असाच वर्तन त्या समूहासोबत असतो. आणि ही जी उपेक्षा असते यामुळे बिचारा शेतकरी हा पीडित राहिला, शेतकरी वर्ग हा पीडित राहिला, त्यांच्यावर नेहमी अन्याय होत आला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि शेतीशी निगडीत विपन्नावस्थेमुळे शेतकरी नैराश्याच्या खाईत ढकलला जात आहे. आता शेतीशी निगडीत जेवढं काही उत्पादन होते त्याची मार्केटिंग होत नाही, त्याला स्कोप नाही त्या प्रमाणामध्ये, आणि ज्याप्रमाणे उद्योगांना स्कोप असतो त्याची मार्केटिंग होते तसं शेतीमालाची मार्केटिंग होत नाही, आणि त्यामुळे त्याच्यावर नैराश्याच्या खाईमध्ये शेतकरी गेलेला आहे. आता शेतकऱ्यांची आत्महत्या ही एक सामान्य बाब बनली आहे, आणि यामुळे अनेक कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मार्च 2018 मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या तक्रारींच्या पाढा सरकारसमोर वाचण्यासाठी व आपली निराशा व्यक्त करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी लॉंग मार्च करत मुंबई येथील मंत्रालयाकडे कूच केली. 2018ची बाब आहे. आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठेशी असहकार पुकारत कृषी उत्पादन रस्त्यावर फेकून दिले. असहकार म्हणजे सहकार करायचं नाही, सहकार्य करायचं नाही. आणि शेतकऱ्यांचा संप ही संज्ञा प्रथमच माध्यमामध्ये वापरली गेली.
आणि पहिल्यांदा 2018मध्ये जेव्हा लाँग मार्च झाला होता मुंबईला जाताना मंत्रालयाकडे, त्यावेळी पहिल्यांदाच प्रथमच प्रसारमाध्यमांनी शेतकऱ्यांचा संप ही संज्ञा वापरली. नाहीतर तोपर्यंत चळवळी, आंदोलने, निषेध ह्याच बाबी होत्या, पण शेतकऱ्यांचा संप ही संज्ञा नव्हती. आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा पूर्णपणे नवा अध्याय सुरू झाला असं म्हणता येईल. कारण तेव्हापासनं त्यांनी शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की आमचं अस्तित्व काय आहे, आणि ते दाखवून देणे आवश्यक आहे. कारण तोपर्यंत बळीराजा आहे, त्याला तो आहे म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, आणि मग जो आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जवळपास मिळतात आपल्याला, तर आपण त्याच्याकडे योग्य न्यायानं बघायला पाहिजे आणि त्याला योग्य न्याय मिळायला पाहिजे. तर इथं मित्रांनो एक कृती दिलेली आहे. मागील वर्षातील शेतकरी आत्महत्यांशी संबंधित वृत्तपत्रातील तसेच नियतकालिकातील लेख संकलित करा आणि आपल्या वर्गाच्या बुलेटिन बोर्डवर ही माहिती सादर करा. तुम्ही हेडलाईनसुद्धा लिहून ठेवू शकता, कोणत्या काळामध्ये ह्या बाबी झाल्या त्या. तर या ठिकाणी आपण 5.4 भारतातील शेतकरी चळवळी हा भाग पूर्ण केलेला आहे. आणि आपण इथं आता थांबू. चॅनलला फर्स्ट टाईम भेटत असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि पुढच्या भागामध्ये आपण बघू 5.5 भारतातील पर्यावरण चळवळ. धन्यवाद.